विजय व हर्षल सामन्यातील कसारा प्रीमियर लीग पर्व दुसरे यामधील चौथा दिवसातील चौथा सामना धर्मवीर वर्सेस डोंगरीपाडा व धर्मवीर संघाकडनं वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन आला तो किरण. डोंगरीपाडा संघाकडनं जातोय तो विजय व हर्षल. चांगलंच क्षेत्ररक्षण सजवले ते धर्मवीर संघाने. एकता बिंदा संघ सामन्याला पंचांचा इशारा स्टार्ट. सामन्याला सुरुवात. दोन्ही संघ आपल्या शहापूर तालुक्यामध्ये फेमस धर्मवीर कसारा वर्सेस डोंगरीपाडा. सामन्याला सुरुवात. आता मात्र पहिल्या चेंडूवर बाद केलाय तो किरणने. झेल घेतलाय तो हरीशने. हर्षल 0वर बाद होतोय. नाव गाजते आज ठाणे जिल्ह्यात. निलेश निचिते ग्रुपचं नाव गाजते आज ठाणे जिल्ह्यात. थँक्यू डीजे. हर्षलची जागा सांभाळण्यासाठी जातो तो संतोष. आता मात्र डोंगरीपाडा संघाचा स्वतः विजय. मोठे फटके मारण्यात माहीर विजय. पुन्हा एकदा किरण. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. एक धाव. डोंगरीपाडा संघाचं खातं खोलते ते एक धावेने. एक धाव एक विकेट. पुन्हा एकदा किरण. दोन धावा पूर्ण. चांगला असे गोलंदाजी करतोय व चांगली अशी फलंदाजी करतोय तो संतोष. धावसंख्या होते 3. आता मात्र पंचांचा इशारा स्क्वेअर मारा वाईटच्या स्वरूपात. काहीशी दिशा भरकटतोय किरण. दिशाहीन गोलंदाजी करतोय वाईटच्या स्वरूपात. निर्धाव चेंडू.
चांगली अशी गोलंदाजी करतो तो किरण. 4 चेंडू 4 धावा दिल्यात त्याने. आता मात्र झेल सुटलाय, चुकीला माफी नाही. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतो तो अष्टपैलू खेळाडू विजय. विजय हा मोठे फटके मारण्यात माहीर आहे. विजय बॅटची किनार घेऊन गेलेला शॉट डिक्लेअर झोन मध्ये. षटक संपताय. पंचांचा इशारा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते डोंगरीपाडा संघाची 6. काहीशी स्लोवर अशी सुरुवात. 6 चेंडू. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन आले तो भास्कर. पंच लेग बाईज. लेग बाईजच्या स्वरूपात 1 धाव. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो भास्कर. आता मात्र मी अगोदरच म्हटलं होतं विजय हा मोठे फटके मारण्यात माहीर. KPL 4 धावा. चौकाराने धावसंख्या होती ती 11. चांगलं असं क्षेत्ररक्षण स्वप्नील कडनं. 1 धाव. मंगेश उबाळे मंडळाचे सदस्य इथे हजर. त्यांचे सुद्धा धन्यवाद. त्यांनी आपली कामगिरी पार पाडायची आहे. सुंदर असा खोलवर चेंडू. काहीस बॅटची किनार घेऊन गेले शॉट. पंच बॅट धन्यवाद. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या होती ती 13. खोलवर असा मारा करतोय तो भास्कर. चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन सावंत डावा एंड कडनं आपल्या बॉलिंग मार्क वर. भास्कर. आता मात्र गगनभेदी शॉट स्ट्रेटच्या दिशेने. मिस अंडरस्टँडिंग. कुठलाही कॉल न देता तिन्ही खेळाडू धावून आले. त्यावर 2 धावा घेतल्यात. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 15. आता मात्र शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतो तो विजय.
1 टू गो. शेवटचा चेंडू आहे पंच. विश्लेषण. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, दुसऱ्या चौकार, तिसऱ्याला सिंगल, चौथ्याला सिंगल आणि पाचवा आत्ता जो 2 धावा काढल्यात. बरोबर. 1 टू गो. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा खणखणीत केपीएल चौकार. तेरा धावा ठोकून काढल्या ते डोंगरीपाडा संघाने. धावसंख्या होती ती 19. आता मात्र सर्कल मर्यादा संपलेली आहे. वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय तो किरण. चांगली अशी गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिलेल्या फक्त व 1 गडी बाद केला होता तो हर्षलच्या स्वरूपात. पुन्हा एकदा गोलंदाजीचा भार स्वीकारलाय तो किरणने. आता मात्र संतोष. क्लिंग बोल्ड. फलंदाज थोडं धावत जायचंय. संतोषची जागा सांभाळण्यासाठी जात होते निकेतन. धर्मवीर संघ काहीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना. सर्कल मर्यादा संपलेली आहे. तिसरं षटक चालू झालंय. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतो तो किरण. दुसरा चेंडू घेऊन येतो तो किरण. पहिल्या चेंडूवर चांगलासा बोल्ड मिळवला तो किरणने. धर्मवीर संघ कुठलाही विलंब नकोय. प्रत्येक चेंडूला तुम्ही क्षेत्ररक्षण लावताय. आपल्याला सामन्यात सगळ्यांना रूल्स सेम आहेत. सारखे रूल्स. सामन्याला सुरुवात. काहीसा ढकलून खेळलेला शॉट. त्यावर 1 धाव. धावसंख्या होती ती 20. पुन्हा एकदा किरण. आता मात्र चांगलंसं क्षेत्ररक्षण स्वप्नील कडनं. त्यावर 1 धाव. सुंदर असा शॉट खेळला होता तो विजय. पण हातामध्ये धावसंख्या होती ती 21. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने. दोन धावा पूर्ण. धावसंख्या होती ती 23. 4 चेंडू 23 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन विजय आणि निकेतन मध्ये. आता मात्र हेलिकॉप्टर शॉट.
चांगलासा रनिंग बिटवीन द विकेट 2 धावेसाठी. धावसंख्या होती ती 25. चांगलासा ग्राउंड शॉट, काहीच खराब असं क्षेत्ररक्षण, त्यावर 2 धावा पूर्ण. षटक संपतंय. ड्रिंक टाइम होतोय. ड्रिंक ब्रेक 2.5 मिनिटाचा राहील. ड्रिंक्स ब्रेक नंतर डोंगरीपाडा संघाची धावसंख्या होती 3 षटकानंतर 27 धावा. जवळजवळ 9च्या सरासरीने चाललेला स्कोअर रन रेट आता मात्र वैयक्तिक पहिलं व सांघिक चौथा षटक घेऊन आला तो स्वप्नील. बॅटची किनार घेऊन गेलेला शॉट, त्यावर 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या होती ती 28. थँक्यू मित्र. दोन्ही संघ धडकेबाज डोंगरीपाडा व धर्मवीर कसारा. कुठलाही विलंब न होता सामन्याला सुरुवात करायची आहे. मैत्रीपूर्व सामना खेळायचा आहे दोन्ही संघाने. पुन्हा एकदा निकेतन. चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन. स्वप्नील हा सुद्धा अष्टपैलू खेळाडू. धावसंख्या स्थिरावलेली 28. खोलवर असा चेंडू, पंचांचा इशारा, बाद, क्लीन बोल्ड. सुंदर असे गोलंदाजी. थँक्यू डीजे.
निकेतनची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो सचिन. धावसंख्या स्थिरावलेली 28. चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो स्वप्नील. स्वप्नीच्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय तो सचिन साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची किनार घेऊन गेलेला शॉट डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत 1 धावेने भर होते. 29. टू टू गो. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा विजय. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. पंच एकनाथ डगळे यांचा इशारा. आता मात्र शेवटचा चेंडू. धावसंख्या होती ती 30. मी अगोदरच म्हटलो होतो विजय हा मोठे फटके मारण्यात माहीर. केपीएल षटकार. शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला. तुझी चिमणी उडाली. माझा पोपट निसटला. चेंडूचा चांगला समाचार घेतला होता तो विजयने. चुकीच्या चेंडूला चांगला मार्ग दाखवलाय तो विजयने षटकारच्या भूमिकेत. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 36. 4 षटकाच्या समाप्तीनंतर डोंगरीपाडा संघाची धावसंख्या होती ती 36. आता वैयक्तिक पहिलं व सांघिक 5वं षटक घेऊन आला तो ज्ञानेश्वर उर्फ नाना. खोलवर असा चेंडू. त्यावर 1 धाव. नाना हा सुद्धा चांगलासा गोलंदाज. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. विजय धावचित होता होता वाचला. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट विजय आणि सचिनच्या दरम्यान. धावसंख्या होती ती 38. तिसरा चेंडू घेऊन जातोय तो सचिन साठी. तीन चेंडूवर 3 धावा दिल्यात. धावसंख्या होती ती 39. अजूनही मैदानात धडाडीचा फलंदाज विजय हजर. विजय झेल बाद झालाय. नानाच्या गोलंदाजीवर बॅटची किनार घेऊन गेलेला शॉट. यष्टीरक्षकाने चांगला असा झेल घेतलाय. विजय हा वैयक्तिक आपल्या 22 धावांवर बाद झालाय. चांगली अशी फलंदाजी करत होता तो डोंगरीपाडा संघासाठी, आपल्या संघासाठी. व चांगली अशी गोलंदाजी करतोय तो नाना आपल्या धर्मवीर संघासाठी. 4 चेंडू मध्ये 1 गडी बाद केलाय व 3 धावा दिल्यात.
धावसंख्या होती ती 39. विजयची जागा सांभाळण्यासाठी गेला तो मनोज. चांगलंच गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू. आता मात्र नानाच्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगली अशी गोलंदाजी केली आहे. 3च धावा दिल्यात. विजयची जागा सांभाळण्यासाठी गेले त्यांचे छोटे बंधू मनोज. स्टीवा मार्कवा. पुन्हा एकदा नाना. डिक्लेअर झोन मध्ये पंच जातोय. 1 धावेसाठी षटक संपतंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 40. नानाने 4 धावा दिल्यात व चांगला असा खेळाडू बाद केला तो विजय. विजय हा वैयक्तिक 22 धावांवर बाद झालाय. मोठे फटके मारत होता विजय. घेऊन आला तो स्वप्नील. सांघिक 6वं वैयक्तिक 2. मंडळाचे व्हॉलंटियर सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. शेवटचं षटक. स्वप्नील. आता मात्र झेल सुटलाय. चुकीला माफी नाही. पंच धावा कळवायच्या आहेत. 1 धाव. धन्यवाद पंच. झेल सुटलाय. चांगली अशी गोलंदाजी केली होती स्वप्नीलने. पहिल्या चेंडूवर झेल सोडल्यावर त्यावर डोंगरी पाड्याला 1 धाव मिळाली. पुन्हा एकदा स्वप्नील. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने चांगलंसं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. चांगलासा थ्रो. मदन. चांगलासा थ्रो केला होता मदनने. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 43. पुन्हा एकदा स्वप्नील. झेल. सागर कोरडे, विजय चौधरी, ओपनर फलंदाज डेंजर, किरण कुराडे, स्वप्नील वेडगे, हे खेळाडू ऑलराऊंडर. बबलू खाडे सारखा कीपर नाही शापूर भागात. बबलू खाडे सारखा कीपर नाही शापूर भागात. निलेश निश्चिते ग्रुपचं नाव गाजते आज ठाणे जिल्ह्यात. निलेश निश्चिते ग्रुपचं नाव गाजते आज. धन्यवाद डीजे. शेवटचे 3 चेंडू. दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 44. 4 44. पुन्हा एकदा स्वप्नील. स्वप्नील टू मनोज. झेल. संदीप भाऊ मदन ढवळे, मारुती 4 6 नाना जाधव, प्रकाश सुनील, मैदान गाजवतात 1 नंबर.
हॅट्रिकची संधी. धावचीत. संघाचे खेळ दमदार चर्चा विजयाची गावभर सचिन दिघे समशेर फाळके हे फिल्डर हाय दमदार. समशेर फाळके यांचं सुद्धा नाव इथे मैदानात घेतलेलं आहे डीजे. आता मात्र शेवटचा चेंडू. दोन धावा पूर्ण. धावसंख्या होते ती डोंगरीपाडा संघाची 46 जिंकण्यासाठी 47 धावांची गरज धर्मवीर संघाला. आणि धर्मवीर संघामध्ये शन्नो उर्फ समशेर फाळके यांची कमतरता. हे सुद्धा त्यांचे धडाडीचे फलंदाज होते शन्नो. जिंकण्यासाठी 47 धावांची. धर्मवीर संघ खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. जिंकण्यासाठी धर्मवीर संघाला 6 षटकामध्ये 47 धावांची गरज. डीजे. थँक्यू. धन्यवाद डीजे. चेंडू जमा करायचंय संदीप. जिंकण्यासाठी धर्मवीर संघाला 47 धावांची गरज. चांगली अशी गोलंदाजी केली होती ती धर्मवीर संघाच्या गोलंदाजाने. विजय सागर धर्मवीर संघाचे स्ट्रायकर फलंदाज विजय आणि सागर दोन्ही संघ तुल्यबळ. गोलंदाजीचा भार स्वीकारलाय तो सावंत डाबा एंड कडनं. सचिन वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन आलाय तो सचिन. आता मात्र सागर. एक धाव. पहिले
दोन षटक सर्कल मध्ये खेळवले जातील. संघाचं खातं खोलले ते 2 धावा. स्वेर मारा व्हाईटच्या स्वरूपात दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या होती 3. आता मात्र साइड चेंज करतोय तो गोलंदाज. राईट अँड राऊंड. विजय हा झेल बाद. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली आणि बाजारने केला दुबार. पोरी जरा संपूर्ण दांडा कर, पोरी जरा संपूर्ण दांडा कर, पोरी जरा संपूर्ण दांडा कर, पोरी जरा संपूर्ण दांडा कर. पंच विजयची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो किरण. बॅटची किनार घेऊन गेलेला शॉट डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या होती ती धर्मवीर संघाची 4. सिस्टम लिहून ठेवले. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सचिन. आता मात्र बॅटची किनार घेऊन गेलेला शॉट डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या 1 ने वाढ होते 5. लाईव्ह अँड यूट्यूब प्रेक्षकांना सुवर्ण अशी संधी आहे. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मॅच बघायला मिळते. आता मात्र पहिल्या षटकातील सचिनचा शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूचा कसा समाचार देतो किरण. काहीशी स्लोवर अशी सुरुवात धर्मवीर षटकाची. षटक संपतंय 6 चेंडू 6 धावा. 1 गडी बाद व डोंगरीपाडा संघाची सुद्धा अशी सुरुवात होती. गणेश भाडंगे यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. मंडळाचे सदस्य निलेश गुजर हे सुद्धा हजर, त्याचे सुद्धा स्वागत. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय तो निकेतन. आता मात्र गगनभेदी शॉट. बघूया किती धावा मिळवतोय. 2 धावा पूर्ण. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही
खेळाडूंमध्ये फलंदाजामध्ये किरण व सागर मध्ये धावसंख्या होती ती 8. यानंतरचं समालोचन करतील ते मंगेश उबाळे. धन्यवाद दिनू भाऊ, चांगलं असं समालोचन केलं. दरम्यान चालू असलेला सामना डोंगरीपाडा विरुद्ध धर्मवीर कसारा. पुढील चेंडू निकेतन यांचा, त्यांचा सामना करेल तो किरण. आता मात्र धावचित होण्याची शक्यता, परंतु दाद फेटाळली पंच एकनाथ यांनी. दरम्यान एक धाव, एका धावच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 9. 2 चेंडू आणि 9 धावा. षटकातील तिसरा चेंडू निकेतन यांचा. आता मात्र त्यांचा सामना करेल तो सागर, सलामीचा फलंदाज सागर. तिसरा चेंडू निकेतन तो सागर. चांगला असा फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी देखील धाव पूर्ण. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 11. 3 चेंडू आणि 11 धावा. सत्तेचाळीस धावांचं मापक असं आव्हान ठेवलं ते डोंगरीपाडा या संघाने धर्मवीर कसारा या संघाला. दरम्यान पुढील चेंडू निकेतन यांचा. पुन्हा एकदा त्यांचा सामना करेल तो सागर. चौथा चेंडू निकेतन यांचा. चांगला असा चेंडू, परंतु एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 12. 4 चेंडू आणि 12 धावा. यानंतर होणारा सामना वाशाळा विरुद्ध खर्डी फ्रेंड्स. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो नाणेफेकचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. दरम्यान चांगला असा चेंडू, पुन्हा एकदा चोरटी धाव. एक धाव, एका धावच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 13. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. वाशाळा व खर्डी फ्रेंड्स दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचे आपण. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा सागर सज्ज. काहीसा व्यत्यय, डेड बॉल, पंचांचा इशारा. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बाद. सागर हा धावचित. सागरच्या माझ्या प्रश्नाचे उत्तर सांगावे लागलं सागराबाईला. आव माणसाला वाटली सत्य देवानं बापल्याला, आणि आत्म्याची जात कोणची आहे ती सांगून द्यावी लागेल सभेला. धन्यवाद डीजे. 2 षटकीच्या सामन्यानंतर धावसंख्या काहीशी स्थिरावलेली. धावसंख्या 13. खर्डी फ्रेंड संघाचा कर्णधार खर्डी
खर्डी फ्रेंड्स संघाचा कर्णधार वैयक्तिक पहिलंच सांगिक तिसरा षटक घेऊन येतो तो देवराम. आता मात्र त्यांचा सामना करेल तो डावखुरा फलंदाज चेतन. पहिला चेंडू देवराव यांचा, डावखुरा फलंदाज तो चेतन. चांगलासा फटका, उत्तुंग फटका. शतरक्षक चेंडू खाली बघूया, परंतु झेल काही टिपता आली नाही. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी देखील धाव पूर्ण. 2 धावाच्या मध्ये 3 धावसंख्येत भर धावसंख्या 15. एक चेंडू आणि 15 धावा. खर्डी फ्रेंड संघाचा कर्णधार व वाशाळा संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचे आपण. पुन्हा एकदा चेंडू गगनात, क्षेत्ररक्षण चेंडू खाली. पुन्हा एकदा जीवदान म्हणावं लागेल त्या चेतन यांना. काहीस खराब असं क्षेत्ररक्षण. लगातार 2 झेल, मिस झेल, काहीसा जजमेंट आला नाही त्या गोलंदाजाला, क्षेत्ररक्षकाला. दरम्यान एक धाव, एका धावाच्या मध्ये 3 धावसंख्येत भर धावसंख्या 16. 2 चेंडू आणि 16 धावा. पुढील चेंडू, आता मात्र त्यांचा सामना करेल तो किरण. देवराव यांचा तिसरा चेंडू, सलग 2 चेंडूवरती 2 झेल सुटलेले आहेत. चांगलासा फटका स्टेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण, एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावाने धावसंख्येत भर धावसंख्या होती 17. 3 चेंडू आणि 17 धावा. चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल देवराव यांची. पुढील चेंडू, चौथा चेंडू, अख्खूट टप्प्याचा चेंडू आणि स्वेअर मारा. अवंतराशी एक धाव. या अवंतर धावने धावसंख्येत भर धावसंख्या होती 18. 3 चेंडू आणि 18 धावा. काहीशी दिशाहीन गोलंदाजी म्हणावं लागेल देवराव यांची. पुन्हा एकदा देवराम सज्ज गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस चेंडू, चांगलासा फटका, तितकं चांगलासा क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण, एकाच धाववरती समाधान. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 19. 4 चेंडू 19 धावा. 5वा चेंडू, देवराम यांचा. पुन्हा एकदा त्यांचा सामना करेल किरण. आता मात्र स्वेअर मारा आणि नो चेंडू. फ्रीट. या अंतर धावने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 20. 4 चेंडू आणि 20 धावा. बघूया फ्रीडचा कसा समाचार घेतो तो किरण. धडाकेबाज फलंदाज, षटकार चौकार मारण्यात माहीर. पुन्हा एकदा स्वेअर मारा. अंतराच्या 2 धावा. व्हाईटच्या स्वरूपात 1 व बायच्या स्वरूपात 1. फ्रीट लागू. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 22. 4 चेंडू आणि 22 धावा. पाचवा चेंडू,
देवराम यांचा. पुन्हा एकदा किरण सज्ज फ्रीट करिता. फ्रीटचा चेंडू, पाचवा चेंडू. फ्रीट वरती फक्त धावचित होऊ शकतो फलंदाज. चांगलासा फटका, नक्कीच गगनचुंबी षटकार. चांगलासा फटका, षटकार. वीर संघाचा दरार आहे कसाऱ्या गावात. धर्मवीर संघाचा दरार आहे कसाऱ्या गावात. धन्यवाद डीजे. या 6 धावाच्या मधून धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 28. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा स्वेअर मारा, नो. पुन्हा एकदा फ्रीट. चांगलासा समाचार घेतलेला तो किरण यांनी या अगोदरच्या फ्रीट चेंडूवरती. षटकार मारलेला किरण यांनी. आता मात्र पुन्हा एकदा फ्रीट. किरण यांनी जर का षटकार मारला, आता मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 28 सॉरी 29. आहे कसाऱ्या गावात. धर्मवीर संघाचा दरार आहे कसाऱ्या गावात. निलेश निश्चिते ग्रुपचं नाव गाजते आज ठाणे जिल्ह्यात. निलेश निश्चिते ग्रुपचं नाव गाजते आज ठाणे जिल्ह्यात. डीजे भूषण सागर कोरडे, विजय चौधरी, ओपनर फलंदाज डेंजर. किरण कुराडे, स्वप्नील वेडगे हे खेळाडू ऑलराऊंडर. बबलू खाडे सारखा कीपर नाही शहापूर भागात. बबलू खाडे सारखा कीपर नाही शहापूर भागात. निलेश निश्चिते ग्रुपचं नाव गाजते आज ठाणे जिल्ह्यात. निलेश निश्चिते ग्रुपचं नाव गाजते आज ठाणे जिल्ह्यात. पाटोळ संघाचा संघनायक व एकता कसरा संघाचा संघनायक समालोचन कक्षामध्ये यायचे आपण. दरम्यान धावसंख्या 29. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज धर्मवीर या संघाला. दरम्यान धर्मवीर संघाच्या सर्व फलंदाजांना नामे अशी संधी. जो ही फलंदाज षटकार मारेल त्यांना सचिन बांबळे यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक व निलेशजी गुजर यांच्याकडनं 200 रुपयाचं असे 300 रुपयाचे पारितोषिक. वैयक्तिक दुसरं चौथा षटक घेऊन येतो तो निकेतन. त्याचा सामना करेल तो चेतन. चांगली अशी नामी संधी. चांगलासा स्टेटच्या दिशेने फटका, तितका चांगलासा शतरक्षण, परंतु एक धाव. या एका धावच्या मध्ये धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 30. 17 चेंडू आणि 17 धावांची गरज. चांगली अशी नामी संधी. षटकार मारल्यास
सचिन बांबळे 101 व निलेश गुजर यांच्याकडनं 201 असे 303 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुढील चेंडू निकेतन यांचा. आता मात्र चांगलासा फटका स्टेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. एकाच धावावरती समाधान मानावं लागले. एका धावने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 31. काहीशी तंत्रशुद्ध अशी फलंदाजी. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज. पुढील चेंडू निकेतन यांचा. आता मात्र त्यांचा सामना करेल तो चेतन. फुलटा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. एकाच धावावरती समाधान मानावं लागले. एका धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 32. 3 चेंडू 3 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. निकेतनच्या चेंडू मधील चौथा चेंडू. पुन्हा एकदा खोलवर मारा. चांगली अशी गोलंदाजी. एक धाव पूर्ण. एकाच धावावरती समाधान मानावं लागले. एका धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 33. षटकातील 5वा चेंडू. सलग 4 चेंडूवरती 4 धावा दिल्यात त्या निकेतन यांनी. चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. 5वा चेंडू. उत्तुंग फटका. निश्चितच हा गगनचुंबी षटकार. धर्मवीर संघाचा दरबार आहे कसाऱ्या गावात. धर्मवीर संघाचा दरबार आहे कसाऱ्या गावात. निलेश निश्चिते ग्रुपचं नाव गाजते आज ठाणे जिल्ह्यात. निलेश निश्चिते ग्रुपचं नाव गाजते आज ठाणे जिल्ह्यात. धन्यवाद डीजे. 6 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 39. षटकातील शेवटचा चेंडू. 300 रुपये लागू चेतन यांना. आता मात्र अलगद कटून दिलेला चेंडू. त्यावरती 1 धाव. एका धावाच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 40. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. वैयक्तिक दुसरा सांघिक 5वा षटक घेऊन येतो तो सचिन. त्यांचा सामना करेल तो चेतन. खोलवर मारा. लाईक बायच्या स्वरूपात 1 धाव. या अंतर धावने धावसंख्येत भर. धावसंख्या होती 41. 11 चेंडू आणि 6 धावांची गरज. पाटोळ संघाचा संघनायक व कसरा एकता संघाचा संघनायक समालोचन कक्षामध्ये यायचे. तसेच खर्डी फ्रेंड्स या संघाच्या संघनायकांनी देखील समालोचन कक्षामध्ये यायचे. दरम्यान पुढील चेंडू. पुन्हा एकदा उत्तुंग फटका. चेंडू शतरक्षकच्या हातात आणि झेल बाद तो चेतन. षटकातील 4 चेंडू शिल्लक. आता मात्र चेतन यांची जागा सांभाळण्यासाठी आला तो स्वप्नील. तिसरा चेंडू. सचिन यांचा वैयक्तिक 13 धावांवरती बाद झाला तो चेतन. उंचावून मारलेला फटका. शतरक्षक चेंडू खाली आणि झेल बाद तो स्वप्नील.
9 चेंडू आणि 6 धावांची गरज. चौथा चेंडू सचिन यांचा. हायट्रिकची संधी. सलग 3 गडी बाद करण्याची संधी. चांगला असा चेंडू, तितका चांगला असा फटका लेग साइडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी देखील धाव पूर्ण. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 43. आत्ता मात्र 8 चेंडू आणि 4 धावांची गरज धर्मवीर या संघाला. पुढील चेंडू, 5वा चेंडू सचिन यांचा. चांगला असा फटका, तितका चांगला क्षेत्ररक्षण, परंतु एकही धाव नाही. निर्धाव चेंडू. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. काहीस सोपं असं आव्हान धर्मवीर या संघाला. अजूनही किरण आणि बबलू मैदानात नावाजलेले दोन्हीही फलंदाज. पुन्हा एकदा चांगला असा फटका. एक धाव पूर्ण. खराब असं क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषे पार. धर्मवीर संघ विजयी. नाव गाजते आज ठाणे जिल्ह्यात. निलेश निचिते ग्रुपचं नाव गाजते आज ठाणे जिल्ह्यात. धन्यवाद डीजे. आता झालेल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला तो किरण कुराडे. वैयक्तिक 21 धावा, नाबाद आणि 2 गडी बाद. किरण कुराडे यांना विनंती करतो की आपलं पारितोषिक घेण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. त्यांना निलेशजी गुजर हे पारितोषिक देतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच चेतन एकता संघाचा कर्णधार. एकता संघ चेतन यांना देखील विनंती करतो की आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. मुंबई पोलीस सचिनजी बांबळे व निलेशजी गुजर हे पारितोषिक देताना टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. अतिशय उत्तुंग षटकार मारलेला सचिन बांबळे मुंबई पोलीस. एकता संघाचा संघनायक